स्वागत आहे कुक विथ अपेक्षा चॅनलमध्ये। आज आपण बनवणार आहोत एकदम झणझणीत, खुसखुशीत आणि सगळ्यांची आवडती घरगुती मासवडी। बाहेरून क्रिस्पी आणि आतून मसालेदार। चला तर मग सुरुवात करूया। सर्वात पहिले जिरे, मीठ, लसूण आणि लाल मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतली। पीठ मळण्यासाठी 2 वाटी बेसन पीठ, 1 चमचा हळद, तयार केलेले मिश्रण आणि 1 चमचा तेल हे सगळं छान एकजीव करून घेतलं। लागेल तसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं। पीठ जास्त पातळ नाही, घट्टच मळायचं आहे। शेवटी थोडंसं तेल लावून पीठ परत एकदा मळून घेऊ आणि 10 ते 15 मिनिटं झाकून बाजूला ठेवू। आता मसाला तयार करण्यासाठी एका मोठ्या भांड्यात 1 वाटी शेंगदाण्याचा कूट, 1 वाटी तिळाचा कूट, 1 छोटी वाटी बारीक केलेली बडीशेप, 1 वाटी भाजलेलं खोबरं, थोडासा तळलेला लसूण, 1 चमचा घरचा मसाला, चवीनुसार मीठ आणि शेवटी तळलेली कोथिंबीर। आता हा मसाला हाताने एकजीव करून घेतला। मसाला थोडा सैलसर आणि सुगंधी झाला पाहिजे। बडीशेप आणि खोबऱ्यामुळे खूप छान सुगंध येतो। आता ठेवलेलं पीठ पुन्हा एकदा हलकसं मळून घेऊ। पिठाचा मोठा गोळा करून एकसारखी पातळ लाटून घ्यायची। लाटी खूप जाड ठेवू नका आणि खूप पातळही करू नका, मध्यम जाडी ठेवा। आता ब्रशच्या साहाय्याने लाटीवर हलकसं पाणी लावू, यामुळे मसाला व्यवस्थित चिकटतो। तयार केलेला मसाला लाटीवर समान पसरून घ्यायचा। आता लाटी दुमडून घेऊन मध्ये थोडंसं पाणी लावून घट्ट रोल करून घ्यायचा। रोल घट्ट असला की वडी छान शेपमध्ये राहते। आता वर थोडंसं कोरडं पीठ लावून चाकूने एकसारखे काप करून घ्यायचे। प्रत्येक कापलेली वडी हलक्या हाताने प्रेस करून घ्यायची, जेणेकरून मसाला बाहेर येत नाही। आता एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवून त्यावर चाळणी किंवा स्टीमर प्लेट ठेवायची। ब्रशने चाळणीला हलकसं तेल लावून घ्यायचं, म्हणजे वडी चिकटणार नाही। तयार वडी त्यावर ठेवून 15 ते 20 मिनिटे वाफवून घ्यायची। वाफवल्यानंतर वडी घट्ट आणि सेट झालेल्या दिसतील। आता कढईमध्ये तेल गरम करून वड्या टाकू। जास्त हाय फ्लेम ठेवू नका, नाहीतर बाहेरून रंग येईल पण आतून क्रिस्पी होणार नाही। वड्या हलक्या हाताने ब्राउनिश रंग येईपर्यंत तळून घ्यायच्या। तळून झाल्यावर टिश्यू पेपरवर काढून घ्यायच्या आणि तयार आहे आपली झणझणीत खुसखुशीत मासवडी। तुम्हीही नक्की करून बघा आणि अशाच घरगुती बनवलेल्या रेसिपी फॉलो करायला विसरू नका। धन्यवाद।